एकेकाळी सोने की चिडिया म्हणून जगात वैभवशाली ओळख असलेला आपला भारत देश आज लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याने शेतकऱ्यांची स्मशानभूमी म्हणून ओळखला जातो। लाखो हजारो हाताला काम देण्याची क्षमता असलेला शेती व्यवसाय निव्वळ शेतकरी विरोधी धोरणामुळे तोट्यात आहे। त्याचाच परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनात प्रचंड निराशा निर्माण झाली आहे। त्यामुळे शेती व्यवसायावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उपजीविका असलेल्या इतर घटकांना सोबत घेऊन एक जन आंदोलन उभे व्हावे या हेतूने छत्रपती शेतकरी संघटनेची स्थापना केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लवकरच सत्याग्रहाचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। नमस्कार, मी प्रेम जौंदाळ, छत्रपती शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी जरी स्वातंत्र्य मिळालं तरी आज 78 वर्ष झाले, पण तरी आज वीज आणि पाण्याचे प्रश्न किंवा गरिबाचे प्रश्न सुटलेले नाही। अशातच या महाराष्ट्रामध्ये अनेक अशा शेतकरी संघटना आहे की ज्यांनी आपल्या मागण्यातून शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं, परंतु अजून शेतकऱ्याचे प्रश्न सुटलेले नाही, गरिबाचे सुटलेले नाही, कामगाराचे सुटलेले नाही, महिलांचे सुटलेले नाही आणि ज्येष्ठ नागरिकांचे सुटलेले नाही। म्हणून अशा परिस्थितीमध्ये या देशातील किंवा आमच्यासारख्या तरुणांना वाटलं की इथले लोकप्रतिनिधी काम करत नाही, ज्यांना आपण निवडून देतो लोकसभामध्ये विधानसभामध्ये, परंतु अजूनही ते काम करत नाही, जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यामध्ये उतरत नाही किंवा त्यांना न्याय मिळत नाही। म्हणून आम्हाला असं वाटलं की नाही, आपल्याला आता रस्त्यावर उतरावं लागेल। म्हणून आम्ही छत्रपती शेतकरी संघटनेची स्थापना केली। त्या संघटनेमागचा उद्देश आमचा हा होता की या महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र आपण फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतो, अशा शिवाजी महाराजांचं हे आम्हाला दैवत आहे। म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही छत्रपती शेतकरी संघटना स्थापन केली आणि येणाऱ्या सर्व जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम आम्ही हाती घेतलेलं आहे। म्हणून आम्ही सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो, जे या समाजातील घटकांना विनंती करतो की त्यांनी या आमच्या छत्रपती शेतकरी संघटनेमध्ये जॉईन व्हावे आणि छत्रपती शेतकरी संघटना कशी या महाराष्ट्रामध्ये उदयाला येईल, वाढीस येईल याचे प्रयत्न करावे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।